नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टार्गेट MPSC या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आजच्या 15 डिसेंबर 2020च्या चालू घडामोडी आपण या सेशनमध्ये पाहणार आहोत. सर्वांना गुड मॉर्निंग, नमस्ते. 15 डिसेंबर 2020च्या चालू घडामोडी. ठीक आहे, तर सुरू करू. विजन 2035. विजन 2035 हे नीती आयोगाने जाहीर केलेलं किंवा व्हाईट पेपर जाहीर केलेला आहे. विजन 2035 बाबत इथून म्हणजे 2020 ते 2035 पर्यंत म्हणजे 15 वर्षाचं विजन त्या ठिकाणी त्यांनी जाहीर केलेलं आहे आरोग्य क्षेत्राबाबत. विजन 2035 भारतातील सार्वजनिक आरोग्य सेवेचे निरीक्षण असं या विजन 2035चं नाव आहे. याचं उद्दिष्ट काय आहे तर आरोग्य सुविधा प्रणालीच्या कृतीसाठी माहिती गोळा करणे आणि प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्यविषयक नोंदी ज्या आहेत त्या इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ठेवणे. त्याचबरोबर सार्वजनिक आरोग्य सुविधा सशक्त बनवणे म्हणजे काय तर प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय सेवावरील जे काही विविध सेवावरील ज्या काही संस्था आहेत त्या संस्थांचं बळकटीकरण करणे यासाठीचं एक विजन 2035 याच्यामध्ये हे उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे. प्राथमिक स्तरावर PSC असतात, ठीक आहे, प्राथमिक आरोग्य केंद्र असतात. त्यानंतर द्वितीय स्तरावर जिल्हा आरोग्य केंद्र असतात आणि तृतीय स्तरावर एम्स सारख्या राष्ट्रीय संस्था असतात. तर या संस्थांचं बळकटीकरण करणं हे एक उद्दिष्ट 2035 विजन 2035चं आहे. हे विजन जाहीर करताना हे व्हाईट पेपर जाहीर करताना नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉक्टर राजीव कुमार हे होते. तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचे आहे की नीती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष कोण होते. ठीक आहे, पहिले उपाध्यक्ष कोण होते. डॉक्टर राजीव कुमार हे सध्याचे नीती आयोगाचे उपाध्यक्ष आहेत. ते दुसरे उपाध्यक्ष आहेत नीती आयोगाचे अमिताभ कांत आणि इतर सदस्य हे यावेळी उपस्थित होते. नीती आयोग म्हणजे काय तर नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया असं त्याचा पूर्ण अर्थ आहे. 1 जानेवारी 2015 पासून हा नीती आयोग कार्यरत आहे. भारताची विकास धोरण ठरवणारी एक सर्वोच्च संस्था आहे. संकल्पना कोणाची होती तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना होती आणि तेच पहिले अध्यक्ष होते आणि आता पण तेच अध्यक्ष आहेत. संरचना जर पाहिली आपण नीती आयोगाची तर यामध्ये एक अध्यक्ष असतो, एक उपाध्यक्ष असतो आणि पदसिद्ध सदस्य 4 असतात. विशेष निमंत्रित सदस्य 4 असतात. पूर्ण काळ काम करणारे सदस्य 4 असतात. ठीक आहे, ते मग वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीमधील त्या ठिकाणी युनिव्हर्सिटीमधील असतील, प्राध्यापक असतील किंवा तज्ज्ञ लोक असतील आणि एक CEO असतो आणि गव्हर्निंग काउन्सिलमध्ये सर्व राज्याचे मुख्यमंत्री असतात. त्याचबरोबर अंदमान आणि निकोबार बेटचे त्या ठिकाणचे प्रशासक देखील या गव्हर्निंग काउन्सिलमध्ये असतात. दिल्ली आणि पुदुचेरीचे देखील मुख्यमंत्री या गव्हर्निंग काउन्सिलमध्ये असतात. ठीक आहे. त्यानंतर दुसरी न्यूज आहे शाहीन युद्धसराव. शाहीन युद्धसराव जो आहे तो चीन आणि पाकिस्तान यांच्यामध्ये दरवर्षी 2011 पासून हा युद्धसराव होतो. वायुसेनेचा किंवा वायुसेनेअंतर्गत हा युद्धसराव होतो. वायुसेनेचा हा युद्धसराव आहे शाहीन. चीन आणि पाकिस्तानचा युद्धसराव आहे. ठीक आहे. त्यानंतर नॅशनल एनर्जी कन्झर्वेशन डे. नॅशनल एनर्जी कन्झर्वेशन डे किंवा राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस 14 डिसेंबर रोजी दरवर्षी साजरा केला जातो 1991 पासून. ऊर्जेबाबत जनजागृती करण्यासाठी हा नॅशनल एनर्जी कन्झर्वेशन डे 14 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. 1 मार्च 2002 साली ऊर्जा दक्षता ब्युरोची स्थापना करण्यात आली. 1 मार्च 2002 साली. बघा, राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये हा प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. तर पेपर आपला जो काही चौथा पेपर आहे त्यामध्ये ऊर्जा हा एक पॉईंट आहे, त्यामध्ये यावर प्रश्न आलेला आहे. ऊर्जा दक्षता आयोगाची स्थापना कधी झाली तर 1 मार्च 2012 साली झालेली आहे आणि ऊर्जा कन्झर्वेशन ॲक्ट 2001चा आहे. त्या अंतर्गतच या ऊर्जा दक्षता आयोगाची स्थापना किंवा ब्युरोची स्थापना झालेली आहे. म्हणजे ऊर्जा दक्षता आयोग किंवा ब्युरो हे वैधानिक संस्था आहे, कारण ही कायद्याने स्थापन झालेली संस्था आहे ऊर्जा दक्षता ब्युरो. ठीक आहे. तर त्यानंतर पी ओवेल मलेरिया याचा एक रुग्ण केरळमध्ये आढळलेला आहे. ठीक आहे. हा रुग्ण एक सैनिक होता आणि तो सुदान दौरा करून आल्यामुळे त्याला याच्यामध्ये ह्या काही पी ओवेलची याची लक्षणे त्याच्यामध्ये आढळलेली होती. त्यामुळे हा जो रोग आहे तो चर्चेत आलेला आहे.
पी ओवेल मलेरिया हा जो रोग आहे त्याला पूर्ण नाव काय आहे त्याचं, तर प्लाझ्मोडियम ओवेल मलेरिया. प्लाझ्मोडियम ओवेल मलेरिया हा रोग मलेरियाच्या 5 प्रकारांपैकी हा एक रोग आहे. तो इतर 4 प्रकार कुठले, तर पी फाल्सिफेरम म्हणजेच प्लाझ्मोडियम फाल्सिफेरम, प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स म्हणजे हा सर्वसामान्य मलेरिया हा व्हायवॅक्स असतो, पी मलेरिया आणि पी नॉलेसी. ठीक आहे, पी म्हणजेच प्लाझ्मोडियम नॉलेसी, पी वाल्वो किंवा पी पी वाल्वो. ठीक आहे, पी ओवेल किंवा पी वाल्वो जो आहे, पी ओवेल जो हा मलेरिया आहे, हा मलेरिया दक्षिण आफ्रिकेतील एक स्थानिक रोग आहे. ठीक आहे, त्या ठिकाणी याची जर लक्षणं आपण पाहिली तर 48 तास ताप आणि डोकेदुखी अशी इतर आणखी काही याची लक्षणे आहेत. जास्तीत जास्त काय म्हटलं तर 48 तास ताप आणि डोकेदुखी ही प्रमुख लक्षणे आहेत. फेसबुकवर गुन्हा दाखल झालेला आहे. ठीक आहे, तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे की गाफा हा जो टॅक्स आहे, हा टॅक्स कुठल्या देशाने लावलेला आहे. गाफा टॅक्स. फेसबुकवर गुन्हा दाखल झालेला आहे. अमेरिकेतील फेडरल ट्रेड युनियन किंवा कमिशन, अमेरिकेतील फेडरल ट्रेड कमिशन यांनी आणि इतर 4 पेक्षा जास्त राज्यांनी फेसबुकवर गुन्हा दाखल केलेला आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की फेसबुक हा स्पर्धा संपवण्याचा त्याच्यावर आरोप लावलेला आहे की फेसबुक जो आहे तो त्याच्या जे काही सोशल मीडिया जो आहे त्याच्यामधला जो काही स्पर्धा आहे तो संपवण्याचं काम फेसबुक करत आहे, अशा प्रकारचा आरोप या फेसबुकवर अमेरिकेतील फेडरल कमिशन, ट्रेड कमिशन आणि इतर 40पेक्षा जास्त राज्यांनी लावलेला आहे. कारण काय तर 2012मध्ये फेसबुकनं इंस्टाग्रामला 5,332 कोटी रुपयाला खरेदी केलं होतं. त्यावेळी 2012मध्ये इंस्टाग्राम तितकं फेमसही नव्हतं. पण त्यांचं म्हणणं असं आहे की हा इंस्टाग्राम जास्त प्रकाशित होण्याच्या अगोदर किंवा जास्त फेमस होण्याच्या अगोदरच आपण त्याला खरेदी करून घेतलं तर त्या ठिकाणी फेसबुकचीच फक्त मोनोपॉली त्या ठिकाणी राहून जाईल. म्हणून फेसबुकनं या इंस्टाग्रामला खरेदी केलं. 2014मध्ये व्हॉट्सअपला देखील 1.65 लाख कोटी रुपयाला त्या ठिकाणी खरेदी केलेलं आहे. त्यामुळं फेसबुकवर हा आरोप होतो आहे. ठीक आहे, अँटी ट्रस्ट ॲक्ट हा जो ॲक्ट आहे, हा ॲक्ट अमेरिकेमधील या ॲक्टच्या अंतर्गत फेसबुकवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आणि गेल्या वर्षी फेसबुकवर फ्रान्स असेल किंवा इंग्लंड असेल या देशांनी देखील फेसबुकवर काय केलेलं आहे, त्या ठिकाणी दंड ठोठावलेला होता. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार 2020 यावर्षी म्हणजे 2020 साली 29 ऑगस्ट हा आपण राष्ट्रीय खेळ दिन म्हणून साजरा करतो. तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे की कुठल्या राज्याने खेळाला उद्योगाचा दर्जा दिलेला आहे. खेळाला उद्योगाचा दर्जा भारतातील कुठल्या राज्याने दिलेला आहे हे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार 2020 यामध्ये एकूण 5 खेळाडूंना राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेला आहे. ठीक आहे, त्यामध्ये रोहित शर्मा, क्रिकेटर रोहित शर्मा, टी मरियप्पन जो की पॅरा ॲथलीट आहे, त्यानंतर मोनिका बात्रा, त्यानंतर त्या टेबल टेनिस आहेत, विनेश फोगाट ही बॉक्सिंग बॉक्सर आहेत ते. ठीक आहे, आणि राणी रामपाल या महिला हॉकी आहेत. या 5 व्यक्तींची किंवा या 5 खेळाडूंची नावं तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. रोहित शर्मा, टी मरियप्पन, मोनिका बात्रा, विनेश फोगाट आणि राणी रामपाल. ठीक आहे, तर बघा रोहित शर्मा हा खेलरत्न पुरस्कार मिळवणारे चौथे क्रिकेटर ठरलेले आहेत. याच्या आधी सचिन तेंडुलकरला पहिल्यांदा हा पुरस्कार मिळाला होता. म्हणजे क्रिकेट खेळणाऱ्या किंवा क्रिकेट खेळाडूंना पहिला क्रिकेट खेळाडू कुठला तर सचिन तेंडुलकर यांना हा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळालेला होता. त्यानंतर महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली आणि आता रोहित शर्मा या चौघांना राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळालेला आहे. पुरस्काराची रक्कम 300 पटींनी वाढून किंवा 300% वाढून ती आता 25 लाख रुपये इतकी झालेली आहे. याआधी 7.5 लाख रुपये इतकी पुरस्काराची रक्कम मिळायची. ठीक आहे, आणि 1991 पासून हा पुरस्कार दिला जातो. पहिला पुरस्कार विश्वनाथन आनंद यांना मिळालेला होता. आणि कर्णम मल्लेश्वरी जे की वेट लिफ्टर आहेत, मग आपण त्याला म्हणतो भार उत्तोलन. ठीक आहे, या क्षेत्रामध्ये ही खेळतात, वेट लिफ्टर आहेत कर्णम मल्लेश्वरी, आणि हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. ठीक आहे, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या महिला कोण तर कर्णम मल्लेश्वरी. ठीक आहे, तर ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी. ठीक आहे, थँक्यू.